अहो, काल रात्री तुम्ही मला शिव्या देत होत्या का? तुझा काहीतरी गैरसमज आहे. कसला हा गैरसमज? हेच की मी झोपेत होतो. अहो, माझ्यासाठी एखादं उखाणा घ्या की. बर घेतो हा. पोत ज्वारीचं सुईने उसवलं, पोत ज्वारीचं सुईने उसवलं आणि माझ्या बायकोने मला पावडर लावून फसवलं. पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो आणि लग्नानंतरही वाघच असतो. लग्नानंतर फक्त दुर्गा देवी त्या वाघावर बसलेली असते. तिच्या घरचे म्हणाले होते की आमची मुलगी 2 मिनिटात स्वयंपाक करते. मला नंतर कळालं की ही रोज मॅगी बनवत होती, मॅगी. अहो, आपलं अरेंज मॅरेज झालेलं आहे. जर लव्ह मॅरेज झालं असतं तर काय फरक पडला असता? काहीच फरक पडला नसता. कारलं तळून खाल्लं काय आणि उकडून खाल्लं काय, कडू ते कडूच लागणार ना. हा हो, ऐका ना. काय मला हुशार बायको आवडते का समजदार बायको आवडते? मला दोन्ही पण आवडत नाही, मला फक्त तू आवडतेस. हा. खावा माझी शपथ, तुम्ही आजपासून दारू पिणार नाही म्हणून. तुझी शपथ मी दारू नाही पिणार. आणि पिलात तर परत तुझी शपथ घेणार. गुडघ्यात मेंदू असला म्हणून काय झालं, शेवटी तू बायको आहेस माझी. तुला माहितीये का, पहिले लग्नाच्या अगोदर मला 10 जणांचे आवाज काढता येत होते. खरंच का हो? मग काय झालं? नंतर माझं लग्न झालं. मग नंतर माझाच आवाज काढायला मला भीती वाटायला लागली. ते संतोष भाऊजी बघा ना, त्यांच्या बायकोला किती वेळेस फिरायला घेऊन जातात. तुम्ही पण जात जा ना कधीतरी. गप, तिला 3 वेळेस बोललो मी, एकदा पण नाही आली ती. हे बायको ऐक ना, एक काम आहे. होईल, पण त्यासाठी 2000 पाहिजे. ओके चालेल. ठीक आहे, काम काय? मला 4000 पाहिजे. दे. आहे का, दे ना. आरती, आपण चहा प्यायला आज बाहेर जाऊया का? का? तुम्हाला काय वाटतं, तुमच्यासाठी चहा करू करू मी काय थकली का? तू नाही थकली, बसा घासू घासू मीच थकलोय. माझ्यासारखी बायको मिळाली ना म्हणून तुमचे नाटके चाललेत. याच्यापेक्षा खडूस बायको मिळाली असती ना, मग कळलं असतं तुम्हाला. म्हणजे काय म्हणतेस, म्हणजे याच्यापेक्षा पण पुढचे मॉडेल असतात?